सगळ्यांना माझा जय भीम। मी बनवणार आहे आज चिकन गावरान रस्सा। आता हे भांडं ठेवून घेते। आता हे तेल टाकून घेते मी। आता हे कांदे टाकून घेते। याला चांगले परतून घेते। साईडला मी भात लावून घेतलेला होता, हे बघा, बघू शकता तुम्ही। घेते मी आता आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। याला पण चांगलं परतून घेते आणि मग हे चिकन टाकते। आता मी पाणी टाकून घेते त्याच्यात। आणि 10 मिनिटं शिजवून घेते त्याला चांगलं। हे बघा, हळद उकळी यायला लागली, बघू शकता तुम्ही। चांगलं शिजतंय। अजून थोडं झाकण ठेवते, शिजवून घेते। आता मसाला करते तयार। गावरान चिकनला लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही। मी एक कांदा घेतला आहे, धना पावडर घेतलं आहे, अर्धी वाटी खोबऱ्याची वाटी घेतली आहे, किसून घेतलं आहे, लसूण, खडा गरम मसाला, मीठ, हळद आणि लाल तिखट, बस एवढंच घेतलेलं आहे मी। आता त्याला चांगले भाजून घेते। हे बघा, तवा ठेवून घेतलेला आहे। आता कांदा भाजून घेते चांगला। मला खूप छान लागतं हा रस्सा। हे बघा, चांगलं भाजून घेते मी ते। आता हे पण खोबरं पण भाजून घेते मी। आता धना पावडर बी टाकून घेते मी, एकत्र सगळं भाजून घेते। आता हे सगळं दळून घेते मी। आता मी चिकन काढून घेतलंय। हे बघा, चिकन मी काढून घेतलेले आहे। आता मी ते मीठ, लाल तिखट टाकून घेते मी। हा वाटलेला गरम मसाला, आपलं कांदे बिंदे सगळं। गावरान चिकन रस्स्याला असंच करावं लागतं, हे बघा, झणझणीत। आता हे सगळं टाकून घेते मी चिकन। आता गावरान चिकन तयार होणार 5 मिनिटात। जर माझ्या रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा कसं झालं आहे आपला गावरान चिकन रस्सा, झणझणीत। मग जेवायला।